ऍक्टिव्हिटी तर गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज मी उठून वगैरे सगळं कामं केलं, म्हणजे मला झोपू देत नव्हते घरचे. आता काय करावं, 10 वाजता तरी उठ म्हणले आणि उठलो. तुम्हाला म्हणलं होतं मी काल भज्जी खाणार आहे म्हणून, आज मी वेळा मोसेल नव्हतो. तर आज भज्जी बनवली. आता बघू, आता थोड्या वेळानंतर जेवतो. तर मी गाईज तुम्हाला माझं घर बाहेरून दाखवतो. हे आहे गाईज आमचं जुना वाडा. लगभग याला 160च्या वर वर्ष झाली असतील जुनं. तर गाईज आमच्या वाड्याला 160 वर्षाच्या वर झालेलं आहे. तर आता तर हे इथले लहान लेकरं थोडं बघून हे करायलेत, दाद्या काय करायला म्हणून. हे असं नवीन दिसतं त्यांना, थोडं ब्लॉगिंग वगैरे गावाकडं कसं असतं माहिती तुम्हाला. तर आमचं घर जुनं आहे, गरीब माणसं आम्ही, आम्हाला नवीन घर बनायला पैसे नाहीत गाईज. आता काय करावं. तर हे बघा आमचं, मी तुम्हाला फोटो ॲड करून देतो इथे. जी आणि ही आहे सजगुऱ्याची म्हणजेच बाजरीची भाकरी, कडक एकदम चुलीवरची. आणि याच्यासोबत आंबील पण कर म्हणलं होतं, पण आंबीलसाठी आमच्यात आज दही संपली होती, कारण कालच ताक केलं होतं. तर बघू आता काहीच, मी आता खातोय. बघू तुम्हाला पण कधी वेळ भेटला तर या आमच्या गावाकडं. मी तुम्हाला म्हणलो होतो मी भजी खाऊन ते भजी खाल्लो. काकूने 1 नंबर भजी बनवले होते. तर आता मी हे भजी घेऊन, आता काकूने म्हणले तिकडल्या घरी नेऊन दे, म्हणजे दुसऱ्या काकांच्या घरी. तिकडे आता भजी नेऊन देतोय. बघू गाईज, आता मी तिथे गेल्यानंतर. गाईज आमच्या घरी ताक नव्हतं म्हणून आंबील बनवलं नव्हतं, तर मी इकडे काकूच्या इथं आंबील आलेलो आहे काकाकडे इकडे. आणि इकडे आता बघा ते बांधलेलं आहे तिथं मध्ये. आणि आता इथे काय बसलोय. इथं काकूने पण भजी केले होते आणि मी आंबील पिलेलं तुम्हाला दाखवलं. तर गाईज बघूया, आता भेटतो मी तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यानंतर. चलो गाईज, मी काकाकडून आमच्या घरला परत गेल्यानंतर लगेच आजोबा आले होते, म्हणजे काकूचे वडील. तर त्यांच्यासोबत मी शेताला आलोय आमच्या. त्यांना ऊस दाखवायचा होता नवीन लावलेला, तर ते बघू आता त्यांना दाखवून अजून परत लगेच घरी जाणार आहे. आणि इथले तूपदोडके तोडायचे, तूपदोडके त्यांना द्यायचे. गाईज मी चला गाईज, हे बघा शेतातून दिसणारा व्ह्यू, म्हणजे रात्रीचे 6 वाजले असतील आणि असं दिसत होतं. जाऊ द्या गाईज. मी आता आलेलो आहे ज्वारीचं दळण दळायला. त्याच्यामध्ये मला टाकलोय. आता ते काका बघायचे तो बारीक का नाही ते. आता मी टाकून दळण टाकून बाहेर आलोय. तिथे बसलोय कट्ट्यावरती. बघूया आता दळण बघून जातो घरी घेऊन. चला गाईज, मग आता भेटूया घरी. चला गाईज, येतो. गाईज हे का माझा म्हणजे मित्रच आहे, पण मोठा आहे. आता गाईजला बोल बरं. हो का, हा पण मित्र आहे. दोघे मोठेच मित्र आहेत गाईज, पण यांच्या एवढं थोडं म्हणजे चांगले मित्र आहेत हे. आता काय सांगावं, यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. पण आणि तिथे एक बसले तेव्हा ते कानाला बांधून. जाऊ दे, ते काही बोलत नाही. ते मोबाईल प्रेमी आहे. ते मोबाईलचा नशा करणार आहे तो. तर गाईज आता सकाळपासून भरपूर बोललो. आता मोबाईल रोगी आता पुण्यानंतर मनोरंजन पण होऊ शकतो. आणि गाईज हो का, हा जो भैया आहे ना, तो आता कंटेंट क्रिएटर बनणार आहे. म्हणजे सुरू केलंय त्याने, पण आता एक थोडस त्याला नंतर, म्हणजे तो एक फेब्रुवारीच्या काहीतरी डेट आहे त्याची फिक्स. त्या दिवशी कोणाचा तरी बर्थडे म्हणते, मला काही माहित नाही. ते त्या दिवशी सुरू करणार आहे. त्या दिवशीपासून त्यानं फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती, युट्यूबवरती टाकणार नव्हता, पण मी टाक म्हणल्यामुळे टाकतो म्हणतोय. आता बघू गाईज, आता भेटूया आपण तुझी तिकडे राहून. आता गाईज आमची लातूरची भाषा कशी असते तुम्हाला माहिती आहे का नाही? मी आधीच्या व्लॉग मध्ये तुम्हाला बोललो का नाही? मग आता बोलावंच लागतं ना, कारण ती काय म्हणते, जन्मभूमी ती जन्मभूमीच असते. तर गाईज आता भेटतो मी तुम्हाला उद्या. चला येतो गाईज. 2 मिनिट 2.5 मिनिट एवढा ब्लॉग तयार करायचा. तू 30 सेकंदाची फक्त हे करायचं. मित्रांनो, इथं खूपच गंभीर चर्चा सुरू आहे. हे आता इथं काय म्हणतात ते, व्लॉगिंगची म्हणजे व्लॉग कसा बनवायचा आणि कसा व्हायरल होईल त्याची चर्चा सुरू आहे. आता का अतुल शिंदाळकर गुणगुणे, म्हणजे ओमप्पा गुणगुणे उर्फ सावकार, त्यांचं काय पॉडकास्ट घेणार आहेत म्हणून. हा सुरू करा. हाय ओमकार, काय चाललंय तुमच्या आयुष्यामध्ये? काय काय चालू आहे? काय म्हणते आपलं फायनान्स बिनान्स? बोल काय वाटतंय? तुला काय प्रॉब्लेम आहे? एक नंबर दोन गोष्टी आपल्या फायनान्स बद्दल मनोगत आपलं व्यक्त करावं.
अरे पण चालू सांग रे मला येत तू. नाही मग ऍक्टिव्हिटी सांगतो हे blogger चालू आहे, हे blogger चालू आहे. हे blogger